कोणतीही भेसळ नाही, कोणतंही हलकं सामान नाही. घरामध्येच असणारा बारीक रवा आणि कणिक यापासून पौष्टिक असे कपकेक तयार करूया. हे कपकेक करायसाठी मी जे कप वापरलेत ते आपण कागदी चहाचे ग्लास वापरलेले आहेत. तर त्यापासून मस्त असे हे कपकेक तयार करूयात. हा व्हिडिओ मी कुठंही खूप एडिट केलेला नाही. दिखाव्यासाठी फिल्टर लावलेले नाहीत. जे काही आहे ना ते तुमच्या समोर रिअल आहे. असेच हे गव्हापासून तयार केलेले कपकेक तयार होतात. पौष्टिक असतात, दिसण्यापेक्षा खायला चांगले असतात. कसे करायचे? चला रेसिपीला सुरुवात करूया. अगदी सॉफ्ट आणि चविष्ट होतात बरं का. आता फक्त घरी उपलब्ध असलेलं साहित्य आपण वापरतोय. तर इथं मी 4 वेलदोडे घेतलेत. यामध्ये इसेन्स वापरलेला नाही. तर डायरेक्ट आपण इथं कच्चे वेलदोडे घेतलेले आहेत. त्यानंतर 1 वाटी रवा घ्यायचा आणि 1 वाटी कणिक घ्यायची. मैदा अजिबात वापरलेला नाही. त्यामुळं हे पौष्टिक होतात आणि चविष्ट सुद्धा होतात बरं का. तर आता वेलदोडा, रवा आणि कणिक मिक्सरमध्ये 2 ते 3 राउंड फिरवून अगदी बारीक करून घेतली आणि एका भांड्यामध्ये आपण आता हे काढून घेतले. आता त्यामध्ये 1 वाटीभर पिठी साखर घालून घेणार आहोत. तुम्हाला जर का गोड आवडत असेल ना, तर हे पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आता हे साहित्य छान असं एकसारखं हलवून एकत्र करायचं आणि याच्यामध्ये दाटसर ताक घालणार आहोत. म्हणजे मी इथं अर्धी वाटी दही घेतलं होतं आणि त्यात अर्धी वाटी पाणी घातलं आणि ते चांगलं फेटून घेतलं. तुम्हाला दही वापरायचं असेल तरी सुद्धा तुम्ही दही वापरू शकता. ताक जरी वापरलत ना तरीही चालेल. पण जर का तुम्ही ताक वापरणार असाल तर मग मात्र पाण्याचा अंदाज चुकू शकतो. कारण दह्यापेक्षा ताक निश्चितच पातळ असतं. आता हे सगळं एकत्र करायचं, याचा गोळा तयार करायचा आणि 10 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत कढई प्रीहीट करायला ठेवूयात. बारीक गॅसवरती कढई तापत ठेवायची आणि त्यावरती स्टँड ठेवून एक ताट ठेवून द्यायचं. आता बघा 10 मिनिटानंतर आपला पिठाचा गोळा छान असा तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये ना मी 1 कप पाणी घेतले. त्यातलं अर्धा कप पाणी घालायचं आणि हे पीठ सैलसर करून घ्यायचं. उरलेल्या पाण्याचा वापर आपण नंतर करणारच आहोत. या सगळ्या स्टेप जर का तुम्ही परफेक्ट फॉलो केलात ना, तर तुमचा केक अतिशय चविष्ट आणि खमंग सुद्धा होतो. वेलदोड्याचा सुवास जो आहे ना, तो खूप छान लागतो बरं का. आपण इथं कुठलाही इसेन्स किंवा फ्लेवर, आर्टिफिशियल फ्लेवर वापरलेला नाहीये. त्यामुळे नॅचरल वास जो असतो ना, तो खूप छान येतो बरं का. तर बघा, आता हे पीठ छान असं हलवून घेऊयात. सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. 1 ते 1.5 मिनिट लागतं बरं का, व्यवस्थित हलवून गुठळ्या मोडून घेण्यासाठी. आता याच्यामध्ये अर्धी वाटी तेल घालायचं. सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल चालेल. फक्त मोहरीचं तेल वापरू नका, कारण त्याचा उग्र वास येतो. बस आपल्या स्वयंपाकातलं तेल जे असतं ना, ते घालायचं. छान असं पीठ फेटून घ्यायचं. एकसारखं फेटून थोडंसं सरसरीत करायचं. सुरुवातीला जेव्हा आपण हे पीठ फेटतो ना, त्यावेळेला ते हाताला घट्ट जाणवतं. नंतर याच्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची. कारण मिल्क पावडरचा फ्लेवर खूप छान येतो आणि आपण इथं दुधाचा वापर अजिबात केलेला नाहीये. म्हणून मिल्क पावडर घालायची. आता बघा पुन्हा याचा घट्ट गोळा तयार झाला. आता ड्रायफ्रुट्सची पावडर घालून घेऊयात. यातले थोडेसे ड्रायफ्रुट्स कट करून बाजूला ठेवून द्या किंवा जे तुम्हाला आवडत असतील ना, ते घ्या. आपल्याला टुटी फ्रुटी पण घालायची आहे बरं का. तर आता हे उरलेलं अर्धा कप पाणी जे आहे ना, ते आता या स्टेपला घालून घ्यायचं आणि पीठ चांगलं हलवून घ्यायचं. एकसारखं फेटून घ्यायचं. याच्यामध्ये गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत. एवढंच फक्त आपण काळजी घेतली ना, की हे पीठ छान तयार होतं. कारण आधीच 10 मिनिटं पीठ भिजलेलं आहे. आता एक इनोचं पाकीट घ्यायचं आणि इनो एक पूर्ण पाकीट यामध्ये घालायचं. छान असं पुन्हा एकदा फेटून घ्यायचं. इनो घातलं की नाही, की हे पीठ छान सगळं ॲक्टिव्ह होतं आणि असं फेटत गेलं, की झालं इनो ॲक्टिव्ह होतो, पीठ फुगून येतं. आता अजिबात वेळ लावायचा नाही. आपल्याला इथं ना 10 मिनिटं, 15 मिनिटं अजिबात थांबायचं नाही. पीठ ॲक्टिव्ह झालं, की लगेच आपल्याला याचे कपकेक करायला सुरुवात करायची. तर कप पहिल्यांदाच तयार ठेवा. याला आपल्याला कुठेही तेल लावायची किंवा इतर काहीही करायची गरज भासत नाही. अजिबात कपला केक चिटकत नाही. तर आता हे जे तयार वेगळे केलेले कप आहेत, याच्यामध्ये मी भोपळ्याच्या बिया घालून घेतल्यात. तुम्हाला जे हवं ना, ते ड्रायफ्रुट्स तुम्ही तळामध्ये घालू शकता. असं हे घालायचं आणि नंतर
हे पीठ जे आहे ना ते अर्धा कप भरून घालायचं, कारण पीठ फुगायला जागा पाहिजे. तर आता मी इथं मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे या पिठामध्ये टुटी फ्रुटी घालून घेतली आणि आता हे पीठ भरून घेऊयात. तिकडं आपली कढई पण छान प्रीहीट झाली, मस्त तापले. पिठाची कन्सिस्टन्सी बघा, पीठ अगदी एकसारखं पळीतून पडतंय. झालं. आता एक एक करून कप आपण भरून घेऊया आणि नंतर हे कढईवरती आपल्याला ठेवायचे आहेत. यामध्ये घातलेले ड्रायफ्रुट्स जे आहेत ना, त्याचा क्रंच आणि मऊ अशी टुटी फ्रुटी मस्त लागते बरं का. एकदा या पद्धतीनं हे केक तुम्ही करून बघाच. मला माहिती आहे की तुम्हाला हे आवडणार आहेत. आणि जिथं कुठं तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल ना, तिथं व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून बघतात ना, ते मला कमेंट करून सांगा. म्हणजे कळेल तरी की माझ्या मैत्रिणी आहेत कुठल्या ते. तर आता बघा, हे छान आपले भरून झालेत. आता हे जे उरलेलं पीठ आहे ना, ते मी एका टीनमध्ये भरून दुसऱ्या बाजूला सुद्धा ठेवणार आहे. तर म्हणजे एक गोल केक पण करूयात आणि कप केक पण करूयात. तर आता हे कप जे आहे ते कढईमध्ये एकसारखे लावून घेतले, व्यवस्थित लावले. पीठ जास्ती झालं ना, तर हे या कपातून पीठ बाहेर येतं आणि ओव्हरफ्लो होतं. म्हणून थोडीशी जागा ठेवून मग पीठ भरायचं आणि आता बरोबर 35 मिनिटं आपण याला मंद आचेवरती ठेवणार आहोत. ही वेळ झाल्यानंतर गॅस बंद करून कढई गार होईतोपर्यंत आपण कपकेक तसेच ठेवायचे आहेत आणि नंतर पूर्ण कढई गार झाली की हे काढून घ्यायचे. तर आता बघा, सुरीने थोडंसं सोडवून घ्यायचं. टूथपिकने सोडवून घेतलत ना तरीही चालेल. नाही तर असं हाताने दाबायचे आणि सोडवून घ्यायचे. खालून प्रेस करायचं, वर मस्त असे कपकेक निघतात. बघा बरं, किती छान झालेत की नाही? मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की दिखाव्यासाठी हा व्हिडिओ कुठेही केलेला नाही. हा व्हिडिओ फक्त रिअल व्हिडिओ आहे. जे काही झालं ते एंड प्रोडक्ट तुमच्या समोर आहे. तर पौष्टिक असे घरगुती तयार केलेले केक आहेत. आपल्याला जर का याच्यामध्ये आणखीन काही अ, वेगळं सामान वापरायचं असतं आणि केक करायचे असते ना, तर आपण करू शकलो असतो. पण आपल्याला घरगुती साहित्यामध्ये मस्त असे केक तयार करायचे आहेत. तर आकारापेक्षा पौष्टिकपणा आणि घरगुती तयार केलेले याचा विचार करा. मग काय, झाले की नाही छान असे केक? एकदम सॉफ्ट झालेत, रंग पण छान आलाय. तेव्हा एकदा नक्की करा.